नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अंकिता निकुळे ॲचिव्हर्स अबॅकस क्लासेस मध्ये आपलं स्वागत आहे। तर आपण कालच्या भागामध्ये ॲड 8 चा फॉर्म्युला शिकलो। तर आज आपण ॲड 7 चा फॉर्म्युला शिकणार आहोत। ॲड 7 चा फॉर्म्युला काय आहे? ॲड 10 लेस 3। ॲड 7 चा फॉर्म्युला काय आहे? ॲड 10 लेस 3। याच्यावरचीच मी काही एक्झाम्पल आपल्या समोर घेऊन आली आहे। तर याच्यातलं फर्स्ट एक्झाम्पल आहे ॲड 3 ॲड 6 ॲड 7। चला तर अबॅकस कीट वरती सॉल्व करून बघूयात। फर्स्ट आहे ॲड 3 केले ॲड 3। नेक्स्ट आहे ॲड 6 केले ॲड 6। नेक्स्ट आहे ॲड 7 करायला आपल्याकडे बिट्स अवेलेबल आहेत का? इथे नाही। मग काय करायचं? ॲड 7 चा फॉर्म्युला यूज करायचा। ॲड 7 चा फॉर्म्युला काय आहे? ॲड 10 लेस 3। चला तर करून बघूयात। ॲड 10 लेस 3 केले ॲड 7। दॅट इज आन्सर किती आपला आलाय? काउंट करूयात। 10 15 16। दॅट इज आन्सर 16। राईट डाउन करूयात 16। बिट्स रिवर्स। आपलं नेक्स्ट एक्झाम्पल आहे ॲड 3 ॲड 7 ॲड 3। चला तर अबॅकस कीट वरती सॉल्व करून बघूयात। फर्स्ट आहे ॲड 3 ॲड 7 करायला आपल्याकडे बिट्स अवेलेबल आहेत का? नाही। मग काय करायचं? ॲड 7 चा फॉर्म्युला यूज करायचा। ॲड 7 चा फॉर्म्युला काय आहे? ॲड 10 लेस 3। नेक्स्ट आहे ॲड 3 दॅट इज आन्सर 10 11 12 30। दॅट इज आन्सर 13। बिट्स रिवर्स। आपलं नेक्स्ट एक्झाम्पल आहे ॲड 8 ॲड 7 ॲड 2। चला तर अबॅकस कीट वरती सॉल्व करून बघूयात। फर्स्ट आहे ॲड 8 केले ॲड 8। नेक्स्ट आहे ॲड 7 करायला आपल्याकडे बिट्स अवेलेबल आहेत का? नाही। मग काय करायचं? ॲड 7 चा फॉर्म्युला यूज करायचा। ॲड 7 चा फॉर्म्युला काय आहे? ॲड 10 लेस 3 केले ॲड 7। नेक्स्ट आहे ॲड 2 केले ॲड 2। दॅट इज आन्सर काउंट करूयात 10 15 16 17। दॅट इज आन्सर 17। राईट डाउन 17। बिट्स रिवर्स। आपलं नेक्स्ट एक्झाम्पल आहे ॲड 9 ॲड 7 लेस 6। चला तर अबॅकस कीट वरती सॉल्व करून बघूयात। ॲड 9 केले ॲड 9। नेक्स्ट आहे ॲड 7 करायला आपल्याकडे बिट्स आहेत का? नाही। मग काय करायचं? ॲड 7 चा फॉर्म्युला यूज करायचा। ॲड 7 चा फॉर्म्युला काय आहे? ॲड 10 लेस 3। नेक्स्ट आहे लेस 7 करूयात। लेस 6 5 6। दॅट इज आन्सर 10। बिट्स रिवर्स। आपलं नेक्स्ट एक्झाम्पल आहे ॲड 4 ॲड 7 ॲड 8। चला तर अबॅकस कीट वरती सॉल्व करून बघूयात। फर्स्ट आहे ॲड 4 नेक्स्ट ॲड 7 करायला
आपल्याकडे बिट्स अवेलेबल आहेत का? नाही. मग काय करायचं? ऍड 7 चा फॉर्म्युला यूज करायचा. ऍड 7 चा फॉर्म्युला काय आहे? ऍड 10 लेस 3. चला तर करूया. ऍड 10 लेस 3. नेक्स्ट आहे ऍड 8. ऍड 8. दॅट इज आन्सर. काउंट करूयात. 10 15 16 17 18 19. That is answer 19. Write down. Beats reverse. आपलं नेक्स्ट एक्झाम्पल आहे ऍड 4 ऍड 7 ऍड 2. चला तर अबॅकस किट वरती सॉल्व करूयात. फर्स्ट आहे ऍड 4. आपल्याला ऍड 4 करायचे आहे. केले ऍड 4. नेक्स्ट आहे ऍड 7. ऍड 7 करायला आपल्याकडे बिट्स आहेत का? नाही. मग काय करायचं? ऍड 7 चा फॉर्म्युला यूज करायचा. ऍड 7 चा फॉर्म्युला काय आहे? ऍड 10 लेस 3. ऍड 10 लेस 3. नेक्स्ट आहे ऍड 2. ऍड 2. दॅट इज आन्सर. काउंट करूयात. 10 11 12 30. That is answer 30. 13. Beats reverse. आपलं नेक्स्ट एक्झाम्पल आहे ऍड 5 ऍड 3 ऍड 7. चला तर अबॅकस किट वरती सॉल्व करून बघूयात. फर्स्ट आहे ऍड 5. नेक्स्ट ऍड 3. नेक्स्ट ऍड 7. ऍड 7 करायला आपल्याकडे बिट्स आहेत का? नाही. मग काय करायचं? ऍड 7 चा फॉर्म्युला यूज करायचा. ऍड 10 लेस 3. ऍड 7 चा फॉर्म्युला काय आहे? ऍड 10 लेस 3. करूयात. ऍड 10 लेस 3. दॅट इज आन्सर 15. दॅट इज आन्सर 15. राईट डाऊन. बिट्स रिवर्स. आपलं नेक्स्ट एक्झाम्पल आहे ऍड 6 ऍड 3 ऍड 7. चला तर अबॅकस किट वरती सॉल्व करूयात. फर्स्ट आहे ऍड 6. ऍड 6. केले ऍड 6. नेक्स्ट आहे ऍड 3. ऍड 3. केले ऍड 3. नेक्स्ट आहे ऍड 7. ऍड 7 करायला आपल्याकडे बिट्स अवेलेबल आहेत का? नाही. मग काय करायचं? ऍड 7 चा फॉर्म्युला यूज करायचा. ऍड 7 चा फॉर्म्युला काय आहे? ऍड 10 लेस 3. ऍड 10 लेस 3. दॅट इज आन्सर. काउंट करूयात. 10 15 16. दॅट इज आन्सर 16. बिट्स रिवर्स. समजलं तुम्हाला ऍड 7 कुठे करायचे ते? सॉरी, ऍड 7 कसे